भयकथा शेवटचा कमरा. गावाच्या टोकाला एक जुना पडका वाडा होता. कोणीही त्या वाड्याजवळ फिरकत नसे, कारण वाड्यात एक शेवटचा कमरा होता, जो उघडला की माणूस परत येत नसे. रोहन आणि त्याचे 3 मित्र, समीर, निखिल आणि अमोल, भूतकथांवर हसणारे. अंधश्रद्धा आहे सगळी म्हणत त्यांनी वाड्यात जाण्याचा निर्णय घेतला. रात्री 12 वाजता वाड्याचा दरवाजा कर्कश आवाज करत उघडला. आत हवा थंड, खूप थंड होती. भिंतींवर नखांचे ओरखडे आणि जमिनीवर ओढत नेल्यासारख्या रेषा. एकामागून एक सगळे कमरे पाहून झाले, पण शेवटी एक दरवाजा उरला. तो दरवाजा पूर्ण काळा, त्यावर कुठलाही हडल नाही, फक्त रक्ताने लिहिलेलं वाक्य, हा शेवटचा कमरा आहे, उघडू नकोस. अमोल हसला. हे बघा, ड्रामा. तो दरवाजाला हात लावताच धडाम, दरवाजा आपोआप उघडला. आत अंधार आणि अचानक आरसा. 4ही जण आरशात पाहू लागले, पण आरशात फक्त 3 प्रतिबिंब होती. अमोल कुठे आहे? रोहन घाबरून ओरडला. तेवढ्यात दरवाजा बंद झाला आणि भिंतीतून आवाज आला. एक गेला, अजून 3 बाकी. आरशातून एक हात बाहेर आला, नख लांब, मांस सोललेलं. निखिलला ओढून नेलं. त्याची किंकाळी, कान फाडणारी. आरशात आता फक्त 2 प्रतिबिंब. समीर वेड्यासारखा ओरडत होता, पण पुढच्या क्षणी तोच आरशात गायब. आता उरला फक्त रोहन. आरशात त्याचं प्रतिबिंब हसत होतं, पण रोहन हसत नव्हता. प्रतिबिंब बोललं, आता तूच शेवटचा. दुसऱ्या दिवशी सकाळी गावकरी वाड्यात गेले. वाडा शांत होता, पण शेवटच्या कमरेत एक नवीन वाक्य लिहिलेलं होतं. 4 आले, 4च इथेच राहिले. आणि आरशात 4 हसणारी प्रतिबिंब.